नमस्कार मित्रांनो, मी गोविंद हिबारे तुमचं शाश्वतच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्याला भेटण्याचं कारण म्हणजे कंबाईन प्रीची ॲड आलेली आहे। आता ॲड आलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चेंजेस पण आहेत। ते चेंजेस बघायचे आहेत, बारीक सारीक गोष्टी बघायच्या आहेत, जे फॉर्म भरताना आपल्याला गरजेचे असतील। त्यासोबत काय किती जागा आहेत या पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे। तर किती पदांसाठीची जाहिरात आलेली आहे सगळ्यांना माहिती आहे, वाढण्याचे चान्सेस आहेत का याच्यावर पण चर्चा करूयात। पात्रता काय, कोणती पदे, कॅटेगरीनुसार किती जागा आहेत, बरोबर आहे, फॉर्म कसा भरायचा, सर्वात महत्त्वाचं कोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणाला कुठली कागदपत्रे लागणार आहेत याच्याबद्दल पण आपण चर्चा करूयात। त्यानंतर परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम काय आहे याच्याबद्दल पण आपण व्यवस्थित चर्चा करूयात, बरोबर आहे। तर पूर्ण व्हिडिओला व्यवस्थित पहा, ॲड व्यवस्थित समजून घ्या, बरोबर आहे। अभ्यास तर सगळेच करताय, फॉर्म भरण्याआधी ॲड व्यवस्थित समजून घ्या। चला जाऊया ॲडवर। काय होतं, आता इथं जाहिरात क्रमांक दिलाय 11/2026 म्हणजे 2026 वर्षातली 11वी ॲड आहे एमपीएससी तर्फे। 2026 मधली 11वी ॲड आहे एमपीएससी तर्फे, काढून बघा 11वीच दिसेल, बरोबर। काय होतं, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठीची ॲड आहे। महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील खालील संवर्गातील एकूण किती 552 पदाकरता, किती 552 पदाकरताची ॲड आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026, आता जे तारीख ठरवली आहे 14 जून 2026, 14 जून 2026, एप्रिल चालू आहे, मे जून, अजून आपल्याला 2-2.5 महिने आहेत, बरोबर आहे, 2-2.5 महिने आहेत, 2च महिने म्हणायचे तसं तर। रोजी 37 जिल्हा केंद्रावर काय घेण्यात येईल, जिल्हा केंद्रावर 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। किती 37 जिल्हा केंद्रांवर होणार आहे। ओके, चला आता हे झालं याचं फ्रंट पेज। आता येऊया जागा कोणाला किती आहेत। सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे आपण असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजे एएसओ म्हणतो, आपण याला एएसओ म्हणतो, बरोबर आहे, आपल्या जनरल लँग्वेज मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी। इथं वेगवेगळ्या डिपार्टमेंटला हे जात असतात, एएसओ वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी हे एएसओ काय करतात, कार्यरत असतात। आता प्रवर्ग काय, पदसंख्या किती आहे, सगळ्या मिळून जागा किती आहेत, एकूण पदे 6 आहेत, जागा फक्त 6 आहेत याच्या, बरोबर आहे। आता थकून जायचंय का, अरे यार एएसओच्या 6 जागा आहेत, यांनी काय सांगितलंय पुढे ऍड मध्ये नमूद केलेलं आहे काही ठिकाणी, ते पण बघणार आहोत आपण, की जागा कमी आहेत किंवा तुमच्या प्रवर्गाला जागा नाही आहेत म्हणून तुम्ही फॉर्म भरणं टाळू नका। प्रीच्या निकालापर्यंत जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंट कडून त्या सेक्टर कडून तुमच्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमधून जर जागा आल्या तर आम्ही त्या ऍड करू म्हणून सांगितलेलं आहे। म्हणजे काय रे, आपल्याला फॉर्म भरायचा आहे, आपल्या कॅटेगरीला जागा असो अदरवाईज नसो ते वाढण्याची शक्यता आहे, यांनी ऍड मध्येच नमूद केलेलं आहे, ते पण दाखवतो तुम्हाला, बरोबर। एएसओच्या 6 जागा आहेत। आता ते कॅटेगरी वाईज पण त्यांनी इथं काय केलंय, डिवाइड केलंय, तुम्हाला ऍड मध्ये दिसेल। पण थकून जायचं नाहीये आणि हे पण करायचं नाही, डिमोटिवेट पण व्हायचं नाहीये, कारण की जागा वाढण्याची शक्यता असते आणि ते दरवर्षी वाढतातच, आणि असं आपण होप करूया की वाढतीलच, बरोबर। दुसरं आहे राज्य कर निरीक्षक गट ब। आता हे काय रे, बेसिकली एसटीआय म्हणतो आपण याला, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, बरोबर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर एसटीआय म्हणतो। आता याच्या पूर्ण जागा किती आहेत, 236 जागा आहेत। याच्यात थोड्याशा सॅटिस्फॅक्टरी जागा आहेत, 236 जागा आहेत, थोड्याशा सॅटिस्फॅक्टरी जागा आहेत, बरोबर, तेवढ्या पण नाही आहेत पण सॅटिस्फॅक्टरी जागा आहेत, अजून जास्त निघायला हव्या होत्या, बरोबर आहे। क्राऊड खूप मोठा आहे, अभ्यास करणारा वर्ग पण फार मोठा आहे, त्या पद्धतीने जागा कमी आहेत, पण चला ठीक आहे, येणाऱ्या काळात वाढण्याची शक्यता आहे, बरोबर आहे। आणखी जेवढं दिलंय ते वेळेवर परीक्षा घेण्यासाठी जेवढ्या जागा असतील तेवढ्यावर काय केलंय त्यांनी ऍड काढलेली आहे, पण जागा वाढण्याची शक्यता आहे जसं जसं टाइम जाईल, आणखी 2 महिने 2.5 महिने त्याच्यानंतर रिझल्ट लागेपर्यंत म्हणतात, बरोबर आहे। म्हणजे आणि 3-4 महिने 3-3.5 महिन्याचा वेळ आहे प्रीचा रिझल्ट लागे, पण असं समजूया आपण, तोपर्यंत जागा वाढतील असं कन्सिडरेशन आहे, बरोबर आहे। आता त्यांनी कॅटेगरी वाईज इथं दिलेल्या आहेत, कुठल्याच्या काय, इथं पण मी तुम्हाला सांगतोय की जागा नाहीये म्हणून फॉर्म भरायचा नाही असं करू नका, येणाऱ्या काळात जर जागा वाढल्या पुन्हा पश्चाताप नको मी भरायला पाहिजे होता म्हणून, बरोबर आहे। परीक्षा द्या, तुमच्या कॅटेगरी मधूनच फॉर्म भरा, ओके। आफ्टर दॅट आता सगळ्यात जास्त पद कोणाची आहेत, तर पोलीस उपनिरीक्षक, त्याला आपण म्हणतो PSI ची,
बरोबर. किती जागा आहेत पूर्ण? 310 जागा आहेत. 310 जागा आहेत. पण या जास्त आहेत का रे? नाही, याच्यापेक्षा जास्त येण्याची शक्यता आहे. ह्या जागा वाढणार म्हणजे वाढणार. बरोबर. येणाऱ्या काळात ह्या जागा वाढणारच आणि दरवर्षीचा अनुभव आहे आपला, थोडंसं वाढतात जागा. वाढल्या तर खूपच चांगल्या आहेत. ओके. अशी मी पण प्रार्थना करतो की वाढावा म्हणून. बरोबर आहे. याचं पण काय केलेलं आहे, सगळ्या कॅटेगरीज इथं जागा दिसतात. कुठं डॉट दिसत नाही, कुठं स्पेस दिसत नाही. सगळ्या कॅटेगरीला काही ना काहीतरी जागा ठेवलेल्या आहेत. ओके. कुठं स्पेस दिसत नाही. फक्त दिव्यांगाला पी-एस-आयच्या जागा नसतातच. त्याच्यामुळेच काय आहे तिथे स्पेस ठेवलेला आहे. ओके. हे आहेत 310 जागा. आता अर्ज सादर करण्याच्या या दिनांक तुम्हाला थोड्याशा लक्षात ठेवावे लागतील. काय? अर्ज सादर करण्याचा कालावधी काय? 10 एप्रिल ते 30 एप्रिल 20 दिवसाचा वेळ दिला यांनी. 20 डेजचा वेळ दिलाय. बरोबर आहे. 30 एप्रिल ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक 30 एप्रिल आहे आणि बँकेच्या चलनद्वारे 2 मे. आता सध्या कोणी चलनद्वारे भरत नाही म्हणा. ओके. सगळे ऑनलाईनच पे करतात. सगळ्यांनी आता गुगल पे, फोन पे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शननीच होऊन जातं. तर सध्या बँकेचं कोणी वापरत नाही. जर वापरत असेल तर ते 2 तारखेपर्यंत भरता येईल आणि चलनाद्वारे शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक किती आहे? तर 4 मे. ते अपडेट करावं लागेल कार्यालयीन वेळेमध्ये. बरोबर आहे. 4 मे पर्यंत अपडेट करता येईल तुम्हाला. भरणं 2 तारखेपर्यंत आणि अपडेट करणं 4 तारखेपर्यंत असेल. ओके. पण सगळे ऑनलाईनच भरा आणि जेवढे लवकर भरता येईल तेवढं लवकर फॉर्म भरा. कारण काय होतं माहिती आहे का, नंतर पुण्यासारख्या याच्यामध्ये सेंटर काय होतात, ब्लॉक होतात. मग तुम्हाला तुमच्या गावाकडे जावं लागतं. जर पुण्यात तुम्ही अभ्यास करत असाल तर लवकर फॉर्म भरा. पुण्यातच सेंटर पाहिजे असेल तर, परीक्षा इथं द्यायची असेल तर. अदरवाईज तुमच्या गावाकडचं सेंटर जरी घेतलं तरी चालतंय. असं काही नाहीये. ओके. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरातीत नमूद न केलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. काय म्हणतोय एंड शॉर्ट मध्ये? ते आत्ताच्या याच्यात बघू नका, तुम्ही काय करा, भरा फॉर्म. बरोबर. पुढे जर झाले ऍड तर पुन्हा कुठलीही तक्रार घेतली जाणार नाही. फॉर्म मध्ये जागा नव्हत्या म्हणून आम्ही भरलं नाही आणि आता आम्हाला भरू द्या, आता आम्हाला परीक्षा देऊ द्या, अशी कुठलीही तक्रार मान्य केली जाणार नाही म्हणतायत ते. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत, आता कधीपर्यंत त्यांनी जागा वाढवण्याची मुदत ठेवली आहे? पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत. एकदा पूर्व परीक्षेचा निकाल लागला की नंतर जागा वाढणार नाहीयेत. अंतिम करेपर्यंत कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्रपणे मागणी पत्र प्राप्त होण्याचे सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. बरोबर आहे. पूर्व परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत जेवढ्या जागा शासनाकडून मागणी पत्राद्वारे येतील तेवढ्या काय ऍड करू आम्ही, त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे फॉर्म सगळ्यांनी भरा. आपल्या याला नाही येत, हे नाही येत, ते नाही येत, त्याच काहीच करू नका. पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाने सुधारित तेच गोष्टी केलेल्या आहेत. इथं संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. जर तुम्ही फॉर्म भरला नाही, तुमच्या कॅटेगरीला जागा नाही येत म्हणून असं जर विचार करून जर तुम्ही फॉर्म भरला नाही तर तुमच्यासाठी कुठलीही तक्रार त्यानंतर ग्राह्य धरण्यात येणार नाही. कुठल्याही टप्प्यावर ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यांनी सरळ सरळ नोटिफिकेशन मध्ये टाकलेलं आयोगांनी. बरोबर आहे. त्याबाबत आयोग क्लिअर असतो. मग ते म्हणतो काय, बेसिकली आयोग म्हणतायत काय, सिंपलची गोष्ट आहे. फॉर्म भरा, नंतर जागाचा विचार करा, अभ्यास करा, परीक्षा द्या, नंतर बघू सगळ्या बाकीच्या गोष्टी. बरोबर. आर्थिक दृष्ट्या आता ह्या कागदपत्रांबाबतच्या जे मुद्दे आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं अवेअर राहा, थोडंसं लक्ष द्या. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरता शासन निर्णय, शासन मान्य प्रशासन विभाग क्रमांक काहीतरी दिलेला आहे. ओके. यानुसार तदनंतर सगळ्यात महत्वाचं सादर जाहिरात एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे. असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन किती 2025-26 अथवा 2026-27 या आर्थिक वर्षाचे परंतु अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक यानी की 30 एप्रिल 2026 त्यापूर्वीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र पाहिजे. म्हणजे तुमच्या याच्यावर 26, 27, 27 जरी असलं तुमचं तर ते कधी काढलेलं असलं पाहिजे? 30 एप्रिलच्या आधी काढलेलं असलं पाहिजे. नंतरचं चालणार आहे का? नाही. तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे. बरोबर आहे. हे कागदपत्राबाबत थोडंसं काय राहा, एमपीएससी काय करते, आयोग काय करतो माहिती आहे का, याच्याबाबत फार फार सेन्सिटिव्ह आहे आयोग. इथं कुठल्याच गोष्टीला माफी देत नाही. बरोबर. इथं कुठल्याच गोष्टीला सगळं करून जर तुम्ही कागदपत्राबाबत छोटी जरी चुकी केली तर तुमचं सिलेक्शन जातं. सिलेक्शनला तुम्हाला भागे ठेवतात.
पुन्हा त्याच पंचायती करत बसण्यात काही अर्थ नाहीये. पहिल्यांदाच क्लिअर राहा कागदपत्रांबाबत. ओके, चला. आर्थिकदृष्ट्या त्याच पद्धतीने आता वयोमर्यादा बघा. वयोमर्यादामध्ये पुन्हा तेच आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक STI साठी एकच वयोमर्यादा आहे, कुठली? 18. बरोबर आहे. अमागाससाठी 38 आणि मागासवर्गीयांसाठी 43. सगळीकडे ते 43 वाढत जात आहे. फक्त दिव्यांगासाठी काय होते? 45 होतीये. ओके. आता पोलीस उपनिरीक्षकांसाठी कमी वयोमर्यादा असते. कशी? याची वाढलेली 19. 18च्या ऐवजी 19 केली आहे. पण इथं 31चा क्रायटेरिया, इथं 34चा क्रायटेरिया आहे. बरोबर आहे. इथे पडतोय 7 वर्षाचा गॅप, पण इथं पडतो 10 वर्षाचा गॅप, 9 वर्षाचा गॅप. बरोबर आहे. इथं कारण काय असतं रे? सिक्युरिटी एजन्सी आहे. बेसिकली पोलीस म्हणजे काय? सिक्युरिटी एजन्सी आहे. तिथं फिट पाहिजेत लोक. वयोवृद्ध असे काही थोडंसं जास्त एजवाले नको आहेत. बरोबर आहे. जास्त एजवाले नको आहेत. 38-43 या वयाचे नको आहेत बेसिकली. बरोबर आहे. त्याच्यामुळे सिक्युरिटी एजन्सीला त्यांनी काय केलं? 19 ते 31 पर्यंत ठेवलंय. आता मला आणखी एक प्रश्न पडतो दरवेळेस, बरोबर आहे, की इथं या एजला कोणाचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होत नाही 18 ते 19ला. मग आयोग असा का बरं ठेवतोय? तुम्हाला जर कळालं तर कमेंटमध्ये सांगा. बरोबर आहे. चला, आता शैक्षणिक अर्हता काय म्हणतोय? वापस शैक्षणिक अर्हतेवर येऊया. हे पण थोडंसं विशिष्ट आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन चालू आहे, लास्ट इयरला आहेत, अभ्यास करतायत, त्यांच्यासाठी विशेष आहे. आता ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलंच आहे त्यांच्यासाठी एवढं काही कॉन्सेप्ट नाहीये. सर्व संविधानिक विद्यापीठाची पदवी. आता तुमचं विद्यापीठ कसं असावं? मान्यता प्राप्त असावं. बरोबर आहे. कुठल्या तरी XYZ विद्यापीठामधून, नाव नसलेल्या विद्यापीठामधून अशा याच्यातून तुमची पदवी नसावी. मान्यता प्राप्त विद्यापीठ असावं. बरोबर आहे. संविधिक विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्याशी समतुल्य असणाऱ्या शासनाचे घोषित केलेली इतर कोणती तत्सम अर्हता. बरोबर आहे. मग त्या लेवलची कुठलीही सगळं चालेल, शासनातर्फे घोषित केलेली असावी. बरोबर. पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार जे आता ग्रॅज्युएशन करतायत त्यांच्यासाठी काय? संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील ते लोक. म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षेसाठी लास्ट इयरचे पोरं पात्र असतील, पण त्याच्यासाठी त्यांनी परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित संवर्गाकरता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरिता स्वीकारात विहित केलेली अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. म्हणजे तुमच्या प्रीच्या रिझल्ट पर्यंत, मेन्सचा फॉर्म भरेपर्यंत तुम्ही तुमची कॉलेजची लास्ट इयरची परीक्षा तुमची काय असली पाहिजे? क्लिअर असली पाहिजे. परीक्षा जून जुलै मध्ये होईल. बरोबर आहे. जून जुलैमध्ये होईल प्रीची. यांनी सांगितलेलं तारीख तशी जून मधली सांगितलेली. बरोबर आहे. जून मध्ये सांगितलेलं. मेन्सची परीक्षा नियर अबाउट 2 महिन्यांनी पुढे. बरोबर. 2 महिन्यांनी पुढे. ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत सगळ्यांचे रिझल्ट लागतात. डोंट वरी. तुम्ही जर नापास झालात लास्ट इयरला तरच तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. प्रीला पास झाला असं दोन्ही कंडिशन असतील तर तुम्हाला मेन्सची परीक्षा देता येणार नाही. अदरवाईज सगळ्या कंडिशनमध्ये तुम्ही व्हॅलिड आहात. परीक्षेचा टायमिंग पण अशा पद्धतीनं डिझाईन झालेला आहे. म्हणजे जूनमध्ये आहे तुमच्या परीक्षा सगळ्या संपलेल्या असतात लास्ट इयरच्या. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुमचे रिझल्ट लागलेले असतात नियर बाय सगळे. त्याच्यामुळे काही एवढी अडचण येणार नाहीये यावर्षी तरी नाहीये. ओके. मराठी भाषेचे ज्ञान, इंटर्नशिप वगैरेचे बाकीचे अटी आहेत. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे नॉन मराठीसाठी जागा आहेत का? तर नॉन मराठी स्कूलमधले पण जागा भरू शकतात. महाराष्ट्राचं डोमायसाईल असलं तर त्यांच्यासाठी मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. ते परीक्षेमधून प्रूव्ह करता येईल. बरोबर आहे. आता शारीरिक पात्रता. काय शारीरिक पात्रता? पोलीस उपनिरीक्षकांसाठी काय? PSI साठी शारीरिक पात्रता आहे. काय शारीरिक पात्रता आहे? उंची असावी 165. बरोबर आहे. पुन्हा चेस्ट चे क्रायटेरिया आहेत काही. बरोबर आहे. त्यानंतर मुलींसाठी उंची असावी किती? 157. ओके. हे उंचीचे क्रायटेरिया आहेत. त्यानंतर काही शारीरिक, आता याची जे उंची वगैरेचे बाकीचे क्रायटेरिया आहेत ते सगळं याची मोजमाप शासनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घेण्यात येतील. तुम्ही सांगावं, तुम्ही लिहिलंय म्हणून ते ग्राह्य धरणार नाहीत. त्याची काय मेडिकल पण होणार आहे. त्याचं मेडिकल पण होणार आहे. सो बी अवेअर, जे आहे तेच लिहा. बरोबर आहे. हाईट, वेट सगळ्या काही गोष्टी जे आहेत तेच लिहा. बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही लिहू नका. त्याचं मेडिकल करण्यात येईल. आता परीक्षेचे टप्पे काय काय असतील सगळं माहिती आहे सगळ्यांना बेसिकली याबद्दल. काय होत आहे? यांचं पूर्व परीक्षा असेल. बरोबर आहे. पूर्व परीक्षा किती आहे? 100 गुणांची. आणि मुख्य परीक्षा किती आहे? 400 गुणांची. कशाला? ASO आणि STI ला 2च परीक्षा आहेत. PSI ला त्याच्यानंतर काय होईल? इंटरव्ह्यू आणि शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल पण होईल. 100 गुणाची असेल. शारीरिक चाचणी किती गुणाची असेल? 100 गुणाची असेल. बरोबर आहे. शारीरिक चाचणी
क्वालिफाईंग अर्हता क्वालिफाईंग स्वरूपाची असेल. त्यानंतर कुणापैकी 60% गुण म्हणजेच मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहील. क्वालिफाईंग पण कितीला आहे? 60 ला क्वालिफाईंग आहे, बरोबर. 60% गुण लागतील तुम्हाला फिजिकलमध्ये, तेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी पात्र असाल, PSI साठी बरं का. फक्त धारण करणाऱ्या 40 गुणाची मुलाखत घेण्यात येईल. त्याच्यानंतर 60% गुण धारण करणाऱ्यांना 40 गुणाची मुलाखत घेण्यात येईल. PSIचा मेडिकल, फिजिकल आणि इंटरव्ह्यू हे त्याच्यानंतरचे स्टेप आहेत. कशा? मेन्स नंतरच्या. मेडिकल, फिजिकल, इंटरव्ह्यू. ओके, ह्या तुम्हाला क्रॅक कराव्या लागतील. ओके, मुख्य परीक्षेतील गुण मुलाखतीतील एकत्रित गुणच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरता निवड प्रक्रिया राबवतात येईल. म्हणजे तुमचे मेडिकल, फिजिकल आणि याच्यासाठीचे मुलाखतीचे गुण, बरोबर आहे. म्हणजे कशाचे? इंटरव्ह्यू आणि मेन्स याचा मिळून. म्हणजे हे 400 आणि हे 40, 400 आणि हे 40 गुणाची मुलाखत, बरोबर आहे. मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील एकूण एकत्रित गुणांच्या आधारे तुमची PSI साठी निवड केली जाईल. बाकीच्या 2 साठी काही क्रायटेरिया नाहीये. ते 400 गुणाचाच क्रायटेरिया आहे फक्त, बाकी काहीच नाहीये. ASO आणि STI साठी इथं फायनल मेरिट लागेल 400 पैकी तुमचं. आता 400 मधलं पण तुम्हाला माहिती आहे 200-200चं क्रायटेरिया आहे. GS पेपर 1, पेपर 2. ओके, पेपर 1, पेपर 2 असे क्रायटेरिया आहेत. आता आपली याच्यावर बॅच सुरू आहे कंबाईनची. शाश्वतचा नवीन प्रोजेक्ट आहे. 1 फेब्रुवारी पासून बॅच सुरू आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. वन ऑफ द बेस्ट टीम शाश्वतनी याला दिलेली आहे. प्रयत्न खूप मोठा चालू आहे. तुम्ही रिव्ह्यू वाचू शकता, तुम्ही बघू शकता. ओके, ट्राय करा. काही गोष्टी बघण्यासारख्या असतात, काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. तशीच ही प्रबोधन बॅच आहे. चला भेटूया अशाच व्हिडिओमध्ये पुढच्या एका ॲडमध्ये. धन्यवाद.